2-1, दैट इज द प्ले। फर्स्ट बॉल राइट आर्म और द विकेट से। इस बार लोअर फुल टॉस गेंद डाली थी और गेंद को खेला है सीमा रेशे के बाहर। जहां पे खिलाड़ी थे वहां से खिलाड़ी हटा है और वहां पे देखा संदेश पाटिल ने और उसी दिशा में खेला। गेंद गई लॉन्ग ऑफ सीमा रेशे के बाहर 4 रनों के लिए। देखने के लिए मिलेंगी। डाव की शुरुआत जरूर की थी संदेश पाटिल ने, लेकिन तुरंत पलटवार देखने के लिए मिला गेंदबाज सागर पाटिल के माध्यम से। 2 गेंदों का खेल मैच समाप्त हो चुका है। 5 रन ऑन बोर्ड पर देखने के लिए मिलेंगे। अभी प्रफुल्ल पाटिल पिछले मैच के हीरो आपको ऑन स्ट्राइक पर देखने के लिए मिलेंगे और पिछले मैच के हीरो सागर पाटिल आपको गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए नजर आएंगे। बेस्ट वर्सेस बेस्ट की लड़ाई आपको मैदान के अंदर देखने के लिए मिलेगी। गेंदबाज भी उतनी बेस्ट है और बल्लेबाज भी उतनी बेस्ट है। प्रफुल्ल पाटिल की बल्लेबाजी देखी थी, उसमें 4 छक्के लगाए थे, 2 चौके। वही खिलाड़ी आपको ऑन स्ट्राइक पर नजर आएंगे, इस टीम के ट्रम्प कार्ड खिलाड़ी प्रफुल्ल पाटिल। इस बार धीमे गति से इस गेंद को डिलीवर किया था। चकमा देने वाली गेंद के ऊपर कोई नंबर नहीं होता। सीधी गेंद जाती हुई विकेट कीपर के दस्तान में डॉट गेंद की हुई समाप्ति। इसी के लिए जाने जाते हैं गेंदबाज सागर पाटिल। कभी एक गेंद रफ्तार भरी डाल रहे तो कभी एक गेंद धीमे गति से डाल रहे। शानदार गेंदबाजी देखने के लिए मिलेगी गेंदबाज सागर पाटिल द्वारा। 3 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। प्रफुल्ल पाटिल को रोक के रखा, बांध के रखा। डॉट गेंद डाली है गेंदबाज सागर पाटिल ने। इस बार अच्छी गेंद डाली थी, मिड ऑफ में खेला इस गेंद को। गेंद ट्रैवल होती हुई लॉन्ग ऑफ में गेंद के नीचे आएंगे खिलाड़ी, उठाएंगे, फेंकेंगे। तब तक एक चिक्की सिंगल 2 खिलाड़ी पूरा करते हुए नजर आएंगे। 4 गेंदों का खेल महज समाप्त हो चुका है। पहली गेंद के ऊपर चौके के मार खाने के बाद कमबैक देखने के लिए मिलेगा गेंदबाज सागर पाटिल द्वारा। 6 रन ऑन बोर्ड पर देख सकते हैं आप। इस बार उठा के खेलना चाहते थे लेकिन आउटफील्ड थोड़ी खराब है। ये सिंगल आता हुआ, सिंगल के साथ 7 रन ऑन बोर्ड पर देखने के लिए मयूर मिलेंगे। दरम्यान या 5 ठिकाणी 7 स्टार ग्रुप नांदगावचे खजिनदार श्री जगदीश कुंडलिक भोईर यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे। 7 स्टार ग्रुप नांदगावचे खजिनदार जगदीशजी भोईर यांचं आगमन झालेलं। आपल्याला विनंती असेल यावं, मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं आणि या व्यासपीठाची शोभा वाढवावी। श्री जगदीशजी भोईर, 7 स्टार ग्रुप खजिनदार नांदगाव। हेलो। तो देख सकते हैं दोस्तों, जो संदेश पाटिल नाइट रजनी में देखा था, इसी खिलाड़ी को पालेश्वर मैदान के अंदर 7 गेंदों में 7 छक्के लगाए थे। वही खिलाड़ी आपको नॉर्थ स्ट्राइकर पर नजर आएंगे। और नारपोली टीम के मुकाबले चालू है, वहाँ पे भी इस टीम ने अच्छा काम किया था। प्रफुल्ल पाटिल वहाँ पे भी अच्छा खेले थे, इस मुकाबले में अच्छा खेलते हुए नजर आएंगे। यहाँ से एक ओवर का खेल समाप्त हो चुका है और एक ओवर के समाप्ति के बाद बल्लेबाजी करने वाले यहाँ से बोरले टीम की बात की जाए तो बगैर कोई विकेट के नुकसान पर 8 रन आपको ऑन बोर्ड पर देखने के लिए मिलेंगे। पहली ओवर का खेल समाप्त हो चुका है। जो मैंट्री पावर पे का ओवर था वो ओवर खत्म हो चुका है। जिस तरह मैंट्री पावर पे में बल्लेबाजी होनी चाहिए थी वैसी हुई नहीं, क्योंकि रन आए सिर्फ 8। होलिका जले शत्रु राग में मिले।
शुभम पाटिल गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए नजर आएंगे। खुद की ओर से पहली टीम की तरफ से दूसरी गेंदबाजी के लिए गेंदबाज शुभम पाटिल तैयार राइट आर्म और द विकेट से। इस बार उठा के खेलना चाहते थे लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं। खड़े खड़े स्ट्रोक कन्वर्ट करना चाहते थे प्रफुल्ल पाटिल, लेकिन बल्ले और गेंद का संपर्क जुड़ा नहीं। सीधी गेंद जाती हुई विकेट कीपर के दस्तान में। कुल टोटल वहां पे रुका हुआ है बगैर कोई विकेट के नुकसान पर 8 रन। अच्छी शुरुआत गेंदबाजी की करते हुए नजर आएंगे शुभम पाटिल। पहली एक गेंद का खेल तो समाप्त हो चुका है। 4 ओवर का मुकाबला है। गेंदबाजी के लिए गेंदबाज फिर एक बार तैयार। इस बार बल्ले का बाहरी किनारा, लेकिन गेंद जाती हुई डिक्लर क्षेत्र में। सिंगल आता हुआ, सिंगल के साथ 9 रन ऑन बोर्ड पर। 2 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। 2 गेंदों में केवल शुभम पाटिल ने 1 रन खर्च किए। अच्छी गेंदबाजी शुभम पाटिल के माध्यम से देखने के लिए मिलेगी। यहाँ से अच्छी बल्लेबाजी करनी पड़ेगी, चौके छक्के लगाने पड़ेंगे, क्योंकि सामने वाली टीम भी देखी जाए तो मिस्टी 11 देवर टीम उतनी ताकतवर टीम मानी जाती है। तो उस टीम के सामने खेलते हुए अच्छा टारगेट सेट करना बेहद जरूरी होगा। गेंदबाजी के लिए फिर एक बार शुभम पाटिल तैयार। इस बार लोअर फुल टॉस गेंद डाली थी, मिड ऑन में खेला इस गेंद को। गेंद ट्रैवल होती हुई लॉन्ग ऑन में गेंद के नीचे आएंगे खिलाड़ी, उठाएंगे, फेंकेंगे, तब तक एक चिकी सिंगल 2 खिलाड़ी पूरा करते हुए नजर आएंगे। सिंगल के साथ टीम की कुल टोटल की बात की जाए 10 रन। केवल 3 गेंदों में शुभम पाटिल ने 2 रन खर्च किए है। शानदार गेंदबाजी शुभम पाटिल के द्वारा देखने के लिए मिलेगी। इस बार हवाई यात्रा गेंद हवा में। सागर पाटिल जरूर गेंद के नीचे आएंगे, लेकिन खिलाड़ी बनेंगे दर्शक। गेंद जाएगी सीमा रेशे के बाहर 6 रनों के लिए। प्रफुल्ल पाटिल के बल्ले से आता हुआ धन 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 करने वाला दमदार छक्का। पे रंग लाती भी मैदान के अंदर। ये देखो लोअर फुल टॉस गेंद डाली थी, हल्के हाथों से खेला। वहां पे मिस फील्डिंग का नजारा देखने के लिए मिलेगा। जहां पे एक था वहां पे 2 गंवाने पड़ रहे हैं। और 2 रनों के साथ टीम की कुल टोटल की बात की जाए तो 24 रन 24 रन ऑन बोर्ड पर। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। पहले ओवर में रन आए थे 8, इस ओवर में रन आए 16 और रन बन चुके हैं दोस्तों 24। 2 ओवर का खेल समाप्त। तर बघा आदरणीय व्यक्तिमत्व, दमदार नेतृत्व आपण पाहतोय। नांदगाव गावातील माजी उपसरपंच साहेब किरण दादा कुटले यांना विनंती केली जाते की या आपण व्यासपीठावर आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल। तो नए गेंदबाज मोहन फड़के गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए नजर आएंगे। खुद की ओर से पहली टीम की तरफ से तीसरी गेंदबाजी ऑन स्ट्राइक पर संदेश पाटिल, जिसके माध्यम से हमने एक चौका देखा है और 3 सिंगल के मदद से खेल रहे हैं। 4 गेंदें खेली है संदेश पाटिल ने और 7 रनों का योगदान दिया है। गेंदबाजी के लिए गेंदबाज मोहन फड़के तैयार होंगे। इस बार ये गेंद थोड़ी सी बाहर जाती हुई। अंपायर दीपक पाटिल सर का इशारा आता हुआ, वाइड गेंद का इशारा आता हुआ। अतिरिक्त रनों में बढ़ोतरी होती हुई नजर आएगी। 25 रन ऑन बोर्ड पर आपको देखने के लिए मिलेंगे। पहली गेंद खराब डाली है गेंदबाज मोहन फड़के ने।
इस बार पहले गेंद बल्ले को लगी, बाद में जाके स्टंप को लगी और पहला विकेट यहाँ से लौटना पड़ेगा संदेश पाटिल को। ये पहला झटका लगता हुआ बोरले टीम को। व्यक्तिमत्व दमदार नेतृत्व आपण पाहतोय राजकारण क्षेत्र म्हणा किंवा क्रीडा क्षेत्र म्हणा, सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारी व्यक्तिमत्व आपण पाहतोय। गणेश दादा भोईर माजी उपसरपंच साहेब यांना विनंती केली जाते, दादा आपण यावं व्यासपीठावर, आपलं सुद्धा या बालगोपाल चषकामध्ये सहर्ष स्वागत असेल। मोस्ट वेलकम। ये भी देखना बेहद जरूरी होगा। इनाट नंबर 4 के खिलाड़ी रोहित पाटिल आपको मैदान के अंदर ऑन स्ट्राइक पर नजर आएंगे। संघर्ष में आदमी अकेला होता है, सफलता में दुनिया उसके साथ होती है। जिस पर जग हंसा है उसी ने इतिहास रचा है। शानदार गेंदबाजी देखने के लिए मिलेगी आपको गेंदबाज मोहन फड़के द्वारा। बघा जो कंपाऊंड आहे त्याच्या गेटच्या समोर कोणतरी गाडी उभी केली आहे, ज्यांची कुंची असेल तिथे आपण तिथे जाऊन ती काढायची आहे अशी विनंती केली जाते। तो बल्ले का बाहरी किनारा लगा। रोहित पाटिल यहाँ पे सिंगल के साथ अपने पारी का आगाज करते हुए नजर आएंगे। सिंगल के साथ 26 रन 26 रन ऑन बोर्ड पर देखने के लिए मिलेंगे। 3 गेंदों का खेल समाप्त हो चुका है और 3 गेंदों में केवल 2 रन खर्च किए गेंदबाज मोहन फड़के ने और केवल 2 विकेट चटकाई है। शानदार गेंदबाजी प्रफुल्ल पाटिल ऑन स्ट्राइक पर नजर आएंगे आपको। ये गेंद सीधा छोड़ दिया था। प्रफुल्ल पाटिल को लग रहा था ये गेंद खराब है, लेकिन ये गेंद अच्छी है। सीधी गेंद गई विकेट कीपर के दस्तान में, डॉट गेंद की हुई समाप्ति और कुल टोटल वहां पे रुका हुआ है 26 रनों के ऊपर। 4 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। पिछले गेंदबाज देखे थे, दूसरे गेंदबाज जरूर महंगे साबित हो रहे थे, लेकिन ये गेंदबाज कमबैक करते हुए नजर आएंगे। इस बार परफेक्ट यॉर्कर गेंद देखी थी, सम्मान देके खेला प्रफुल्ल पाटिल ने और इसी के साथ 5 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। 27 रन 27 रन ऑन बोर्ड पर देखने के लिए मिलेंगे। शानदार गेंदबाजी गेंदबाज मोहन फड़के द्वारा। तीसरा ओवर आपको प्रोग्रेस पर नजर आएगा। 5 गेंदों का खेल महज समाप्त हो चुका है। इस ओवर की आखिरी गेंद शेष होगी, उसको पेश करेंगे बल्लेबाज रोहित। ओवर फुल टॉस गेंद डाली थी, लेकिन ताकत थोड़ी कम पड़ी ऐसा लग रहा है। गेंद हवा में थे, गेंद के नीचे आए, खिलाड़ी गलती की कोई गुंजाइश नहीं है। एक और विकेट, विकेटों का सिलसिला मैदान के अंदर जारी रहेगा और एक और विकेट मैदान से बाहर जाता हुआ बल्लेबाजी करने वाले यहाँ से आरुष 11 बोरले टीम का। इस ओवर की आखिरी गेंद शेष होगी, उसको पेश करेंगे बल्लेबाज रोहित। ओवर फुल टॉस
तसेच या गावचे माजी उपसरपंच श्री गणेश एकनाथ भोईर गणेश दादा एकनाथ भोईर यांच्या ठिकाणी स्वागत करायचं आहे. यश कुठले यश रुपकरेचे उपस्थित मान्यवर वेळ काढून उपस्थित मान्यवर सहर्ष स्वागत. श्री जगदीश कुंडलिक भोईर यांच्या ठिकाणी स्वागत केलं जाईल आयोजकांच्या वतीनं. स्वागताचा आपण स्वीकार करायचा आहे. जगदीश पुंडलिक भोईर यांचं स्वागत होत आहे. ओव्हर टू मयूर. थैंक यू सो मच. इस बार गेंद हवा में है, मिस टाइमिंग स्ट्रोक, ऊंचाई ज्यादा लंबाई कम है, गेंद के नीचे आएंगे खिलाड़ी लेकिन कैच छूटा है वहां पे. प्रफुल्ल पाटिल जैसे धाकड़ खिलाड़ी का मौका मिलेगा, वो कहते ना दोस्तों मौका मिलेगा तो बताएंगे. क्या बताएंगे वो भी हम जरूर देखेंगे. कितने देर तक महंगे साबित होंगे प्रफुल्ल पाटिल मैदान के अंदर वो भी हम जरूर देखेंगे. गेंदबाज ने तो अच्छी गेंद डाली थी लेकिन खिलाड़ी का साथ नहीं मिला और उसी की वजह से बात नहीं बनी और इसी के साथ 2 रन आए. 2 रन के साथ 29 रन ऑन बोर्ड पर देखने के लिए मिलेंगे. पहली एक गेंद का खेल समाप्त हो चुका है. तारों में अकेला चांद जगमगता है, मुश्किलों में अकेला इंसान डगमगता है. कांटों से ना घबराना मेरे दोस्त, क्योंकि कांटों में अकेला गुलाब मुस्कुराता है. ये देखो घुटना टेको, तमाशा देखो, रुकेंगे नहीं झुकेंगे नहीं. गेंद जाती हुई सीमा रेशे के बाहर 6 रनों के लिए. ये आता हुआ प्रफुल्ल पाटिल के बल्ले से दन 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 करने वाला दमदार छक्का. समाप्त हो चुका है. गेंदबाज को कर दिया हक्का बक्का. 35 रन 35 रन ऑन बोर्ड पर देखने के लिए मिलेंगे आपको. पहली गेंद अच्छी डाली थी गेंदबाज ऋतिक वाघमारे ने लेकिन कैच छूटा वहां पे और कैच छूटने के बाद प्रफुल्ल पाटिल मैदान के अंदर तहलका मचाते हुए नजर आएंगे. अभी भी इस इनिंग के 4 गेंदों का खेल बाकी है. 35 रन ऑन बोर्ड. इस बार फिर एक बार हवाई यात्रा. गेंद जाती भी सीमा रेशे के बाहर 6 रनों के लिए. जिंदगी से मैंने यही सीखा है, मेहनत कर तो रुकना नहीं है, हालात कैसी भी हो किसी के सामने झुकना नहीं है. प्रफुल्ल पाटिल इज ऑन फायर. बाहुबली खिलाड़ी है प्रफुल्ल पाटिल. इस बार फिर एक बार गेंद हवा में, गेंद जाती हुई सीमा रेशे के बाहर. लगातार 3 गेंदों में 3 छक्के. ना ये गेंदबाज की सूरत देखता है ना मूरत देखता है, ये तो अपने टीम की जरूरत देखता है. प्रफुल्ल पाटिल इज ऑन फायर. इस बार देखने के लिए मिली गेंदबाज यहाँ से ऋतिक वाघमारे के माध्यम से. जरूर 3 गेंदों में 3 छक्के खाए थे लेकिन ये गेंद अच्छी देखने के लिए मिली. अभी भी इस इनिंग की आखिरी गेंद बचेगी. 48 रन ऑन बोर्ड.
इस बार फिर एक बार उठा के खेला है, गेंद हवा में है, गेंद के नीचे खिलाड़ी मौजूद थे, गलती की कोई गुंजाइश नहीं है। और इसी के साथ पिछली बार भी देखा था जब पहला मुकाबला हुआ था, हमने देवत बनाम कौन ऐसा मुकाबला हुआ था तो 48 रन बनाए थे देवत टीम ने और 49 रन का टारगेट रखा था। इस बार मुकाबला अलग है, इस बार मुकाबला है बोरले बनाम देवत। रन बनाए बोरले टीम ने 48 और जरूरत होगी 49 रनों की। मैं जाना चाहूंगा मेरे साथी समालोचक निखिल दादा जादव। आयोजन केलंय क्रिकेटचा मान बालगोपाल ग्रुपचा. चला सरपंच चषक पाहू चला आज नांदगाव या गावाला. हार्दिक पूरक सरपंच चषक गाजतय नांदगाव या गावाला. चला सरपंच चषक पाहू चला आज नांदगाव या गावाला. हार्दिक पूरक सरपंच चषक गाजतय नांदगाव या गावाला. पहिल्या सत्रामध्ये मात्र दहाड फोडली प्रफुल्ल पाटील ना, आणि द्वितीय सत्रामध्ये आता दहाड फोडेल का सागर पाटील, कारण की डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे. पहिल्या इनिंग्समध्ये आपण पाहिलं की याने देखील खूप मोठा खेळ केला होता आणि आता मात्र या इनिंग्सला सुरुवात होईल आणि त्या इनिंग्सला कशा पद्धतीने मात्र खेळ करेल हे पाहणं नक्कीच गरजेचं आहे.
कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला लॉंग ऑफ रिझनला. एका धाब्यानं अकाउंट ओपन केलं. सागर पाटीलला ठाऊक आहे की शेवटच्या शतकापर्यंत मला थांबणं गरजेचं आहे आणि तेच करण्याचं काम मात्र या क्रीडांगणावरती करताना आपल्याला पाहायला मिळेल. समाधान वाघमारे स्ट्रायकर एंडवरती या. मगाच्या मॅचमध्ये आपण पाहिलं की कमालीचं फलंदाजी पाहायला मिळाली, परंतु या पूर्व अर्धामध्ये आपण पाहिलं की प्रफुल्ल पाटील चांबोला बरसताना पाहिलं. खूप चांगल्या पद्धतीनं मात्र बॅटिंग लाईनअप पाहायला मिळालं. शरीरापासून दूर ठेवला होता ऑप्टिकच्या बराचसा बाहेर आहे. पंच दीपक पाटील सरांचा सिग्नल आलाय. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्तच्या मदतीनं धावफलकावरती धावा आहेत तब्बल आपण पाहिलं तर स्कोर कार्डवरती 2. ज्या दर्शननं मागच्या मॅचमध्ये 1 धाव देत असताना मात्र इकॉनॉमिकल षटक हाताळलं होतं. मॅनेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि त्यानंतरचे सलगचे 5 चेंडू निर्धाव. क्रिकेटमधलं ब्रह्मास्त्र पिचिंग केलं होतं. चाच पडत राहिली या बॉलवरती मात्र आपण पाहिलं तर, आणि त्यानंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. पहा ऑप्टिकच्या लगत पिचिंग केला. चाच पडत राहिली या बॉलवरती मात्र अगदी सुरक्षितरित्या पिच केलेला हा बॉल आणि त्यानंतर मात्र रिलीज केल्यानंतर यष्टीरक्षक संदेश पाटीलच्या हातामध्ये विसावला गेला. आणखीन एक डॉट बॉल. दर्शन पाटील त्याच्यामध्ये क्षमता आहे की इकॉनॉमिकल षटक बरेचसे मात्र त्याच्या माध्यमातून हाताळले गेलेत आणि त्याच मुले की काय मॅनेटरी पॉवर प्लेचं पहिलं बंधनकारक षटक त्याच्या वाट्याला येत असतं. ऑन साईडला आले क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. लाजवाब पुस्तकी फटका. नेत्र दीपक नयन रम्य पॉइंट आणि मिड ऑफच्या अगदी मधोमध केला गेलेला हा स्ट्रोक. बॉल चाललाय. पहिला प्रारंभिक चौकार. पाहिलं तर 8 धावेनं सुरुवात केल्या. पाठलाग करायचंय तब्बल 43 धावांचा. 6. लक्ष वेधून घेण्याचं काम करण्याचा प्रयत्न चालू होता. पॅडवरती बॉल आदरला लावडले. अपील झाले. पंचांचा सिग्नल येईल. बॅट कट की पॅड. बॅट कटच्या स्वरूपामध्ये येणारी ही एक एकेरी धाव आणि त्यानंतर मात्र बॅटिंग टीमला सुखकर वाटचाल करून देत असताना 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 लॉस ऑफ दी 0 विकेट. बिनबाद 7. 43 धावांचा पल्लाक पार करायचा आहे. अशा वेळेस दर्शनच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर सुस्थितीमध्ये खेळण्याचा प्रयत्न नक्कीच झालाय. सागर अटॅकिंग क्रिकेटिंग खेळण्यामध्ये खूप माहीर आहे आणि ती क्षमता त्याच्यामध्ये आहे, परंतु ते फटके आपल्याला पाहायला मिळतील का हा प्रश्नचिन्ह आहे मित्रांनो. ऑफस्टिकच्या बाहेर पिचिंग केला होता. इथे चुका केल्यात आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर शफल झाल्यानंतर तुमच्यासाठी वाईड लेन देखील शफल होत असते आणि लगेचच आपण पाहिलं तर संदेश पाटीलनं केलेली चूक 1 धाव सुखकर वाटचाल करून देईल बॅटिंग टीमला. बॅटिंग टीमची धावसंख्या 1 षटकाच्या अखेरीनंतर तब्बल 8 या अंकावरती. दीपक सर ही डिक्लेअर होती ना. दीपक सर एक डिक्लेअर आणि त्यानंतर आपण पाहिलं की एक डिक्लेअरच्या समाप्तीनंतर बॅटिंग टीमची धावसंख्या बनल्या 1 षटकाच्या अखेरीनंतर 8 धावा. इनॅट नंबर 2 वरती गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय गोलंदाज क्रमांक 2 सोमनाथ पाटीलला. स्ट्रायकर एंड वरती आहे फलंदाज समाधान वाघमारे. नॉन स्ट्रायकर एंडला सागर आहे आणि आता धावसंख्या खूप सारी रचलेली आहे. 43 धावांचा पल्लाक पार करायचा आहे. प्रत्येक षटकामध्ये मात्र 10 धावांची सरासरी राखावी लागेल, परंतु सध्याच्या रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर रिक्वायर्ड रन रेट नक्कीच तुमच्या पुढे वाढलेला असणार. शरीरापासून दूर ठेवला. बराच वेळ हवेमध्ये बॉल खाली देवेंद्र येतोय आणि अचूक झेल टिपला गेला. परतीचा प्रवास. आणखीन एका फलंदाजाला परतावा लागतंय डग आउटच्या आश्रयाला. पहिला हादरा बॅटिंग टीमला. रनसंख्या आहे स्कोर कार्ड वरती 8. डीजे वाजव गाणी तुझे.
गावठाण टीमचा संघनायक. दोन्ही टीमच्या संघनायकाला अंतिम पुकार आहे. ही ओव्हर्स कंप्लीट होण्यापूर्वी आपण नाणेफेकीच्या कॉलसाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित असणं गरजेचं आहे. संदीप पाटील आवाज पोहोचत असेल तर आपली वाटचाल प्रेझेंटेशन बॉक्सकडे व्हायला हवी. अगदी आपण पाहतो स्ट्रायकर एंडला फलंदाज आहे, नौका फलंदाज शुभम पाटीलला आपण पाहतोय. सोमनाथ टू शुभम राऊंड विकेटनं मारा करेल लेफ्ट आर्म बॅट्समनसाठी. राईट आर्म राऊंड विकेटनं मारा करत असताना सोमनाथ पाटीलला आपण पाहतो या क्रीडांगणावरती. तमाम क्रीडा रसिक आणि क्रिकेट प्रेमींचं नांदगाव नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. ऑन साईडला आले होते त्यानंतर क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह करण्याच्या नादामध्ये साधा आणि सोपा झेल दिला जातोय. शुभम पाटीलला परतीचा प्रवास टिपला गेलाय. रुपेशनं झेल संपतोय फलंदाज शुभम पाटीलचा खेळ डीजे. सोमनाथ पाटील पुन्हा एकदा वेगावरती स्वार आहे. अचूक भेदकता आणि त्याच्या जोरावरती बॅक टू बॅक 2 बॉलमध्ये 2 विकेट बहाल केलेत आणि त्यानंतर मात्र आत्मविश्वास साजलेला असेल. जर्सी नंबर 30 जोपर्यंत मैदानामध्ये सागर पाटील तोपर्यंत डोकेदुखी मात्र सातत्याने वाढत राहील. परंतु जर सोमनाथ पाटील उर्फ काजू याने जर का अजून एक विकेट घेतला तर त्याला संदेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय पहा. विकेटसाठी मात्र प्रयत्न चालू होते परंतु सुरक्षितरित्या क्रीजमध्ये आपण पाहिलं तर सन्मान दिला. त्यानंतर स्ट्राईक रोटेट केली आणि एका धावेला महत्व देत असताना 9 धावा धावफलकावरती आहेत बॅटिंग टीमच्या. 9 बॉलचा उत्तरार्ध समाप्त झालाय आणि अजूनही 15 बॉलचा खेळ बाकी आहे मित्रांनो. 15 बॉलमध्ये बनवाव्या लागतील बॅटिंग टीमला तब्बल 34 धावा. आपण पाहिलं तर बॅटिंग टीमनं 49चं टार्गेट आहे आणि त्यानंतर मात्र 38 धावा हव्यात. प्रफुल्लचं लक्ष पाहणं खूप गरजेचं असतं मित्रांनो, कारण की त्याच्याकडे आहे ना एका धावेचं समीकरण असतं. प्रफुल्लला तुम्ही एखादी धाव जरी एक्स्ट्रा सांगितली ना तो तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असेल ना तर तो तुम्हाला विचारणार धावा किती झाल्या आणि कशा काय झाल्या. प्रत्येक धावेचं समीकरण प्रफुल्लच्या अगदी नीट योग्य लक्षमध्ये असतं. बॅटची टॉपेज घेतल्या बॉल चाललाय डीप लॉंग लेगच्या अगदी क्षेत्रामध्ये आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर एका धावेचं समीकरण आहे. 1 धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा आहेत तब्बल 11 धावा. थोडीशी गुणसंख्या लिहित असताना मात्र मिस्टेक झाल्या. 11 धावा नव्हे तर 10 धावा झाल्यात बॅटिंग टीमच्या. बॅटची आतली कडा घेऊन बॉल खेळपट्टीवरती गेलतोय तेवढ्याच वेगानं मात्र स्वतःला झोकून दिला बॉलवरती सोमनाथनं. षटक क्रमांक 2 समाप्त होत असताना बॅटिंग टीमनं बनवल्या तब्बल 10 धावा. आता विजयासाठी गरज आहे तब्बल 12 बॉलमध्ये बनवाव्या लागतील 39 धाव्या. अगदी मागचा सामना मात्र लक्षात घ्यावा लागेल बॅटिंग टीमला आणि त्याच पद्धतीने मात्र खेळी करावी लागेल. हो आता थरार पनवेल नांदगाव नगरीत
देखील यंग टॅलेंट आहे, रायझिंग स्टार आहे, परंतु आज स्टार चमकवावे लागतील. दिवसामध्ये देखील तुम्हाला चांदणं पाडावं लागेल या क्रीडांगणावरती जर का मॅचला मात्र प्रयत्नांची फरक असता. UK टर्नवाला षटक घ्या आणि सागर पाटील अजूनही तट धरून मात्र मैदानामध्ये बाकी आहे. सागर पाटीलची एक विस्फोटक खेळी जर का साकारली ना क्रीडांगणावरती तर मात्र डोकेदुखी नक्कीच ठरेल. शरीरापासून दूर ठेवला, काय कट केला, व्हेरी गुड परफॉर्मन्स, अनबिलिव्हेबल. नॅचरल स्विंग दर्शवण्या अगोदर मात्र माझ्यामधलं कौशल्य दाखवणं गरजेचं आहे आणि तेच करण्याचं काम गोलंदाज प्रतीक पाटीलला आपण पाहतोय. व्हेरी गुड परफॉर्मन्स, अनबिलिव्हेबल. मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती महान आहे. जर्सी नंबर 45 ऑन साइडला आले, चपराक लगावली गेल्या, बॉल चालला आहे सीमा रेषा बाहेर. वन बाउन्स ओव्हर द रो, खणखणीत चौकार. डीजे पिच बॉल, श्वास रोखून धरण्यास भाग पाडलं गोलंदाजानं. व्हेरी गुड परफॉर्मन्स. कमबॅक काय असतो त्याचं जिवंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं मागच्या चेंडूवर. फुलर लेनचा बॉल ताकदीचा वापर करताना दिसला, टायमिंग जज केलं नाही, मिस टायमिंग जज करत असताना फटका फसला गेलाय. ऋतिक पाटीलला टिपला, झेल संपतोय. फलंदाज सागर पाटीलचा खेळ. कमबॅक काय असतो त्याचं जिवंत उदाहरण. गणेश वाघमारेला आपण पाहतोय, जर्सी नंबर 02. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय गणेश वाघमारे. ओव्हर द विकेटनं मारा करील राईट आर्म साठी. फ्रंट फुटला आले आणि त्यानंतर मात्र तेवढंच चांगला चेंडू. काय गोलंदाजी करतोय. जरी हाईट फॅक्टर मध्ये पाहिलं नाही या खेळाडूकडे, हाईट फॅक्टर कमी आहे परंतु शोल्डरचा पुरेपूर वापर करतोय आणि त्याच्याच जोरावरती मात्र आतापर्यंत फेकलेले 4 बॉल 5 चेंडूंमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात. व्हेरी गुड परफॉर्मन्स. एक सफलतापूर्वक विकेट सागर पाटीलची. अतिरिक्त उचली त्यानंतर इट्स अ व्हाईट बॉल. पंचांनी दंडित केलं. फर्स्ट वॉर्निंग सूचित केलं गेलं गोलंदाज प्रतीक पाटीलला. शेवटचा बॉल बाकी आहे. लास्ट बॉल इन प्रोग्रेस, थर्ड ओव्हर. उत्तर अर्धामधला शेवटचा बॉल पिचिंग करेल गोलंदाज क्रमांक 3 प्रतीकला आपण पाहतोय. ऑन साइडला क्लिक केला परंतु हवा थांबली आणि बॉलला देखील थांबवलं गेलं. अजून एक फलंदाज परतीचा प्रवास करेल. तू चल तो मैं आया. डीजे वाजव गाणी तुझी.
रोड लाईन मध्ये ज्या गाड्या आहेत ना त्यांना विनंती आहे की ती स्कॉर्पिओ गाडी आपण आतमध्ये येऊन द्या क्रीडांगणामध्ये. अगदी आपण पाहिला तर खूप चांगल्या पद्धतीने खेळ चालू आहे. अजून एक बॉल ऑफ स्टिक वरून कट करण्याचा प्रयत्न केला. पंचांकडे अपील करतोय परंतु त्याआधी आपण कुठल्या स्टंप वरती खेळतोय आणि कशा पद्धतीने खेळतोय हे पाहणं गरजेचं आहे. फ्रंटफुटला आल्या आणखीन एक डॉट बॉल. ही मॅच मात्र समाप्त केल्या. व्हेरी गुड परफॉर्मन्स. काय अनबिलिव्हेबल परफॉर्मन्स दिला संदेशनं. परंतु पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय प्रफुल्ल पाटील, मॅन ऑफ द मॅच, ज्याने तब्बल 6 षटकार ठोकले. 15 बॉल मध्ये 38 धावांची इनिंग साकारली. तो प्रफुल्ल पाटील चॅम्बो ठरला मॅन ऑफ द मॅचचा, सामनावीराचा हिरो. दरम्यान या ठिकाणी या शृंखलेचे प्रमुख अतिथी ओमकार कन्स्ट्रक्शन आणि या अतिथी कक्षाची शोभा वाढवावी. मटेरियल सप्लायर्स प्रोप्रायटर कुमार ऋतिक खोत यांच्या या ठिकाणी आगमन होत आहे. आयोजकांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. तर या सामन्याचा सामनावीर मॅन फ्रॉम बोरले प्रफुल्ल पाटील. मी श्री जगदीश भोईर यांना विनंती करेन आपण यावं या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार बहाल करावा. सामनावीराचा पुरस्कार देण्याआधी थोडीशी हितगुज आपण करूया प्रफुल्ल पाटील सोबत. कारण मागे याच मैदानावर जी शृंखला झाली आई नंदादेवी चषक, त्यामध्ये मालिकावीर ठरलेला हा फलंदाज आणि पुन्हा एकदा याच मैदानावर शृंखलेमध्ये खेळताना त्याच प्रकारची कामगिरी करताना दिसतोय. तर धावपट्टीवर खेळत असताना निखिलला माहिती आहे काल आपण इथं पाहिलं सर्व लो स्कोरिंगच्या मॅचेस झाल्या आणि आज मात्र तुमच्यापासून सुरुवात झाली आणि आज मोठे 50 पर्यंत आम्हाला स्कोअर पाहायला मिळतात. तर या मैदानावर खेळताना